आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस फक्त भारत देशातच साजरा केला जात नाही तर जगात साजरा केला जातो। तुम्ही म्हणाल सर मराठी भाषा ही महाराष्ट्राची भाषा आहे आणि हा दिवस जगामध्ये कसा साजरा केला जातो त्याचं कारण असं आहे की मराठी भाषिक सगळ्या जगभर पसरलेले आहेत। ते त्या ठिकाणी काम करतात आणि हे जे मराठी भाषिक आहे ते कुसुमाग्रजांना मानणारे आणि जाणणारे असे आहेत। ही जी प्रतिमा दिसते विद्यार्थ्यांनो ही अशा एका व्यक्तीची प्रतिमा आहे की ज्यांनी मराठी भाषेला फक्त समृद्धच केलं नाही तर मराठी भाषेचं संवर्धन करण्यामध्ये सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा यांचा आहे। विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज त्यांनी जे कविता संग्रह लिहिले विशाखा नावाचा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे आणि कविता संग्रह त्यांनी कुसुमाग्रज नावाने लिहिले। कुसुमचा अग्रज कुसुमचा मोठा भाऊ सरांनी सांगितलं आता बोलता बोलता नवले सरांनी सांगितलं की मराठीच्या 4 लेखकांना कवींना नाटककारांना ज्ञानपीठ हा असा गौरवशाली जो वाङ्मयाचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे भारत देशामधला तो 4 जणांना भेटला। त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार भेटला ययातीचे वि. स. खांडेकर, दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला तो नटसम्राट या नाटकाला भेटला। आता सांगितलं की नटसम्राट हे फार मोठं नाटक आहे, फार प्रसिद्ध असं नाटक आहे। त्याला अगोदर डॉक्टर श्रीराम लागूंनी जिवंत केलं, त्यानंतर फार चांगल्या पद्धतीनं नाना पाटेकरांनी ते आपल्यासमोर ठेवलं। अतिशय अफलातून असं हे नाटक। त्यानंतर भेटला विदा करंदीकरांना। विदा करंदीकर जे आहेत त्यांना अष्टदर्शने या पुस्तकाला ज्ञानपीठ असा हा पुरस्कार भेटला आणि चौथा जो भेटला तो भेटला भालचंद्र नेमाडेंच्या हिंद जगण्याची समृद्ध अर्थ या पुस्तकाला। विद्यार्थ्यांनो ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वात मोठा पुरस्कार आहे वाङ्मय क्षेत्रामधला। तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही विज्ञानाचे आहात आणि आज मराठी गौरव दिन आहे, तुम्ही कसं काय बोलताय? मी विज्ञानापेक्षा जर सर्वात जास्त प्रेम केलं असेल तर ते वाङ्मयावरती केलं, मराठी भाषेवर केलं। मला मराठी भाषा फार आवडते। कदाचित जर मी मराठीचा विद्यार्थी राहिलो असतो तर नक्कीच आणखी चांगलं काहीतरी करू शकलो असतो असं नेहमी मला वाटतं। परंतु मी सायन्समध्ये अडकलो, तिथे जितकं शक्य होतं तितकं मी त्याचा अभ्यास केला। वाचनाची आवड असल्यामुळे मराठीत कोरडा जाऊ देऊ नये असं मला वाटलं आणि काल मी 2-3 फोन केले मराठी भाषेच्या शिक्षकांना। त्यांच्या थोड्या अडचणी असल्यामुळे मी म्हटलं की आपण बोललं पाहिजे। आईचा गौरव न करता ते घर सुनं वाटतं। मराठी भाषा ही आपली आई आहे, मातृभाषा आहे आणि तो कार्यक्रम न घेता पुढे जाणं हे मला पटलं नसतं, माझ्या मनाला भावलं नसतं। आताच सरांनी सांगितलं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे। आता अभिजात म्हणजे काय याचं त्यांनी वर्णनही केलं, परंतु मराठी अर्थ जर सांगायचा झाला त्यांनी क्लासिकल असं सांगितलं तर मराठीमध्ये अभिजात म्हणजे प्राचीन पूर्व परंपरागत त्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी इतके दिवस का लागले असाही प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला। कारण इसवी सन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासूनचे पुरावे या भाषेचे आहेत। इसवी सनाची सुरुवात इसवी सन 1, इसवी सन 2, इसवी सन 1 ते इसवी सन 500
या दरम्यान या देशामध्ये आपल्या राज्यावर सातवाहन साम्राज्य होते. थोडं मी तुम्हाला